नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये आपलं खूप खूप स्वागत. वाव, किती सुंदर पिक्चर आहे हे. पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना आणि ह्या ज्ञानाचा खजिना आपल्याला मिळाला की त्याचा सुगंध सगळीकडे पसरू द्या. म्हणजे तुम्हाला मिळालेलं ज्ञानाचं वाटप करा. तर मित्रांनो, पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे आपल्याला माहीतच आहे. कारण पुस्तकासारखा मित्र जगात कुणी नाही आहे. पुस्तकांशी मैत्री करणं म्हणजे आपलं जीवन समृद्ध करणे होय. पुस्तके हे निस्वार्थी असतात. ती आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाही. जेव्हा हवी असतील तेव्हा ती वाचनासाठी उपलब्धही होतात. त्यांना आपण कुठेही आपल्या संगती नेऊ शकतो. ते कोणती तक्रार करत नाही किंवा हट्ट करत नाही. पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान आणि माहिती मिळते, बरोबर ना? तर पुस्तकांमुळे आपलं मनोरंजनही होतं. मग पुस्तकं आपल्याला चांगली शिकवण देतात, वेगवेगळ्या देशांची सफर घडवून आणतात. पुस्तकांमुळे आपल्या जीवनात आनंद येतो. पुस्तकांमुळे आपल्यावर चांगले संस्कार होऊन आपले जीवन समृद्ध आणि सुखकर बनतं. आणि म्हणून पुस्तकांशी घट्ट आणि अतूट मैत्री करायला हवी. करणार ना तुम्ही? चला तर मग आपण आज या पुस्तकांबरोबरच आपलं कम्युनिकेशन करूया, संवाद करूया आणि हे साहित्याचं रंग काय आहे, हे रंग साहित्याचे आज आपण जाणूनच घेऊया. रंग साहित्याचे पाठ क्रमांक 10. उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणं आवश्यक असतं, असे सर्वच जण म्हणतात. आणि ते काय आहे? बरोबरच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वाचन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळी पुस्तकं वाचली की आपल्याला ज्ञान मिळतं, वेगवेगळी माहिती मिळते, वेगवेगळ्या विषयातलं सखोल ज्ञान प्राप्त होतं आणि त्याच्यातून आपल्या बुद्धिमत्तेत भर पडते. वेगवेगळ्या प्रसिद्ध लेखकांनी वेगवेगळे वाङ्मय म्हणजेच साहित्य प्रकार समर्थपणे हाताळलेले आहे. त्यांनी अनुभव कथन स्वतःच्या शैलीत केलेलं आहे. आपल्याला जर उत्तम लेखक व्हायचं असेल तर काय करायला लागेल? तर आधी आपल्याला वाचक व्हावं लागेल. उत्तम पुस्तकं वाचणं गरजेचे आहे. प्रत्येक प्रकारातील पुस्तकांचं सखोल वाचन करायला हवं. प्रत्येक प्रकारातील प्रत्येक पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया ही समजून घेतली पाहिजे. आपली आवड लक्षात घेऊन ती उत्तम पुस्तकं वाचून त्यांचं मनन, चिंतन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का मुलांनो. वाचल्यामुळे मन समृद्ध आणि विशाल होतं. उत्तम वाचनामुळे लेखनाची बीजं रुजतात व त्या दिशेने आपले लेखन विकसित होऊ शकते. आणि म्हणून तुम्हाला जर उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणं हे आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला स्वतःच्या लेखनाची प्रेरणा ही या वाचनातून मिळत असते. आणि म्हणून आज आपण ह्या साहित्याचे रंग इथे आपण अभ्यासणार आहोत. साहित्य म्हणजे लिटरेचर. ह्या भाषेमध्ये मग ती मराठी असो, हिंदी, इंग्लिश, प्रत्येक भाषेमध्ये कथा, कादंबरी, नाटक हे सगळं जे आहे हे म्हणजे साहित्य निर्मिती. आणि आजपर्यंत खूप अशा महान साहित्यिकांनी ते निर्माण करून ठेवलेले आहे. आपण जे जे साहित्य वाचाल त्यातून आपल्याला नक्कीच ज्ञान मिळत असतं. तर असंच आज आपल्याला या रंगसाहित्याचे या पाठामध्ये कथा, कादंबरी, नाटक काय सांगताय, काय बोध देत आहे हे आज आपण इथे बघणार आहोत. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायचे असतील तर आपल्याला भाषेवर प्रभुत्व वाढायला हवं. म्हणजे भाषा समृद्ध करायला हवी. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहेच. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येतं आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. आणि हे आजकालच्या सर्वच मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की वाचन केल्यानंतर काय फायदे होतात आणि त्यातही
या भाषेमध्ये असणारे, म्हणजे तुम्ही जी पण भाषा निवडणार त्या भाषेवर तुम्हाला जर प्रभुत्व गाजवायचं असेल, तर तुम्हाला त्या साहित्याच्या वाचनाने हे मिळवता येईल आणि तुमचं जीवनही समृद्ध बनवता येईल. या प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून दिलेला आहे. या साहित्य प्रकारांशी आपण जर मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपलं ज्ञानही वाढेल असा संदेश दिलेला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणार आहे. तर विविध साहित्य कृती जी आहे, या साहित्य कृतींचा, कलाकृतींचा परिचय करून देणारा पाठ म्हणजे या मराठी भाषेतील या विविध साहित्य प्रकारांची ओळख. साहित्य प्रकारांचा परिचय करून देतानाच या साहित्य प्रकारांना समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांचा विशेषत्वाने उल्लेख केला जातो आणि तो या पाठात केलेला आहे. विविध साहित्य प्रकारांच्या वाचनाने, अभ्यासाने आपण भाषेवर प्रभुत्व मिळवूया, आपलं ज्ञान वाढवूया, तसंच आपलं मनोरंजन पण आपण करूया. तर असा मोलाचा संदेश या पाठातून तुम्हाला मिळेल. आणि खूप साऱ्या मुलांना वाचनाचा छंद असतो आणि हा असायलाच हवा. ज्या मुलांना वाचनाचा छंद आहे तो छंद ते जोपासतात, वेगवेगळे पुस्तकं वाचतात, त्यांना वेगवेगळ्या मोठ्या लेखकांच्या, कवींचे, कवयित्रींचे जे विचार आहे ते विचार त्यांना आत्मसात होतात आणि त्या विचारातून त्यांचं बोलणं, त्यांचं वक्तृत्व, त्यानंतर त्यांचं लेखन हे त्यातून प्रगल्भ होत असतं. मराठी भाषेतील ह्या साहित्य प्रकारांची ठळक वैशिष्ट्य आणि विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा हा पाठ आहे. तर सुश्रुत नावाचा मुलगा आहे आणि ह्या सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकाच्या गावाला नेण्याचं ठरलेलं आहे. वर्गात सूचना आलेली आहे. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली, त्याबाबत एक फिल्म पण दाखवली आणि या मुलाला ते खूप आवडलं. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला की दुसऱ्या दिवशी आपल्याला सहलीला जायचं. आणि कुठे जायचं बरं? भिलार गावाला. तुम्हाला माहिती आहे का भिलार गाव कुठे येते? तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आजही तुमच्या मोबाईलवर यूट्यूबला अवेलेबल आहे. तुम्ही फक्त तिथं नाव टाईप करा, पुस्तकांचं गाव. तुम्हाला संपूर्ण भिलारचं जे काही माहिती आहे, ते भिलार कुठे आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर काय आहे, हे भिलार गावाला वाचनाचं गाव किंवा हे जे काही पुस्तकांचं गाव असं म्हटलेलं आहे, ते का म्हटलं, त्याच्यावर खूप सुंदर फिल्म आहे, छोट्या छोट्या व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या गावाचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते सुद्धा तिथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. तर असं हे भिलार गाव जे आहे ते या पाचगणीच्या महाबळेश्वरला गेल्यानंतर तिथून थोड्याच अंतरावर सातारा जिल्ह्यात हे गाव आहे. छोटंसं गाव आहे आणि टेकड्यांच्या परिसरामध्ये वसलेलं अतिशय सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे. आणि इथे या पुस्तकांचं गाव ते का म्हणतात हे जाणून घ्या, नक्की जाणून घ्या. तुम्हाला पण ते बघायला आवडेल. आता हा सुश्रुत नावाचा जो मुलगा आहे त्याच्या वर्गात सहल आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ते कुठे जाणार आहेत तर हे गाव बघायला जाणार आहे. त्यावर त्यांना एक फिल्म पण दाखवलेली आहे आणि ती सुश्रुतला खूप आवडली. तो आता उद्या सहलीला जायचं, मग त्यासाठी तो आता आदल्या दिवशी झोपलेला आहे, खूप आनंदाने झोपलेला आहे. पण काही वेळाने त्याला जाणवले, म्हणजे त्याला एक स्वप्न पडलेलं आहे की काही पुस्तकं जे आहे ते मुलामुलींचा वेश धारण करून हातात हात घालून आनंदाने गाणी म्हणताय, नाचताय. कारण का? वर्गात सूचना आल्यापासून त्याने तोच विचार केलाय की उद्या आपल्याला पुस्तकांच्या गावाला जायचं, मग कोणकोणती पुस्तकं आपल्याला बघायला मिळणार आहे. मग असं विचार करत करत झोपलं असताना त्याला स्वप्न पडलं आणि ही सगळी पुस्तकं अशी छान नाचतायत, एकमेकांच्या हातात हात घेऊन नाचतायत. या चित्रात दाखवलंय ना तशी. मग त्या पुस्तकांनी काय केलंय, मुलामुलींचा वेश धारण केलाय, हातात हात घालून ते आनंदाने गाणी म्हणताय, नाचताय. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहे आणि हा सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही, इथे काय करत आहात? पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली,
अरे, आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. बघा, किती गंमत आहे ती. ही सगळीच पुस्तकं त्याच्या स्वप्नात आली आणि ते त्याला उठवत आहे. कशासाठी ते? या पुस्तकांना या मुलाबरोबर मैत्री करायची आहे. तर मैत्री करून हे त्याचे सोबती होणार आहात. सोबती होणार आहेत. तर आता सुश्रुत त्यांना विचारतोय, तुम्ही सगळे कोण आहात? तर पहिलं पुस्तक जे आहे ते कथा आहे. आणि मग हे कथा नावाचं जे पुस्तक आहे ना, ते सुश्रुतबरोबर बोलतंय. अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. आम्ही ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव. सुश्रुत विचारतो, आपली ओळख कशी काय? कथा सांगते, अरे, आजीच्या आईच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. मग आता ह्या पहिल्याच या डायलॉगमध्ये कथा जी आहे म्हणजे संवाद जो आहे तो ह्या कथा नावाच्या पुस्तकाने सुरुवात केलेली आहे. आणि सुश्रुत विचारतो, तुम्ही सगळे कोण? तर मग कथा पहिले त्या सुश्रुतबरोबर बोलते आणि म्हणतो, अरे घाबरू नकोस, आम्ही सगळे कोण आहोत? तुझे मित्रच आहोत. कारण पुस्तकं आपले मित्रच असतात, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. आणि ह्या सगळ्या पुस्तकांना ह्या मुलाबरोबर मैत्री करायची आहे. आणि कथा असं पण सांगते की माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. म्हणजे काय बरं? जेव्हा तुम्ही लहान असतात तेव्हा आजी आई वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते. गोष्टी तुम्ही छान आनंदाने ऐकतात. आजही तुम्हाला कोणी सांगितली तर ती आवडतेच. मग गोष्ट ही लहान मुलांचं गोष्ट ऐकणे ही लहान मुलांना म्हणजे आनंद देणारी गोष्ट आहे. तर मग राजाची राणीच्या, काही इसापनीतीच्या, अकबर बिरबलाच्या, पंचतंत्र, आजही जसे तुम्ही कार्टून फिल्म्स बघतात त्या पण गोष्टी असतात. त्या कार्टूनच्या रूपाने तुम्हाला दाखवल्या जातात. तेही लहान मुलांना खूप आवडतात. तर सुश्रुत प्रश्न विचारतो, अरे आपली ओळख कशी काय बरं? मग कथा सांगते की जेव्हा तुम्ही लहान होता ना तेव्हा आजी आई तुम्हाला ह्या गोष्टी सांगायचे. मग ह्या कधी कल्पनाशक्तीने लढवलेल्या गोष्टी असायच्या, कधी राजाराणीच्या गोष्टी, कधी परीकथा, नाही की नाही, कधी ऐतिहासिक गोष्टींवर कथा सांगितल्या जायच्या. मग असं कथा ऐकण्याची तुम्हाला लहानपणापासून सवय आहे, असं कथा या सुश्रुतला सांगते आहे. सुश्रुत विचारतो, हो, आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. मग आता सुश्रुतला पण आलं, हो हो, माझी आजी मला गोष्टी सांगायची बरं का. तुमची आजी सांगायची का तुम्हाला गोष्टी? सांगायचीच ना. गोष्ट म्हटली की आजी आजोबांची तर आवर्जून आठवण येते. तर ते सुरुवात करतात आपल्या घरामध्ये आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायचं. म्हणून आजी आजोबा म्हटलं की गोष्टी. तसं सुश्रुतला आठवलं आहे. हो, मला आठवतं ना, आजी मला नेहमी गोष्टी सांगायची ते. कोल्हा, उंदीर, ससा, कासव. ठीक आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात? जरा लिहून ठेवा तर बरं. आजीने तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या? मग कथा विचारते सुश्रुतला, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्य. गोष्ट कशी असते? कथा कशी असते बरं? आकर्षक सुरुवात, आहे की नाही? त्याचा जी सुरुवात आहे ती अट्रॅक्टिव्ह असते आणि त्याचा एंड जो असतो तो इफेक्टिव्ह असतो. म्हणजेच कोणती पण गोष्ट असेल केव्हा आपण ऐकतो? जेव्हा तिची सुरुवात आकर्षक झाली आणि शेवट परिणामकारक झाला की ती कथा आवडते आपल्याला. आणि हेच कथेचं वैशिष्ट्य आहे. मग सुश्रुत त्या कथेला विचारतो की तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. मग सुश्रुतला प्रश्न पडला, हो आजी तर मला गोष्टी सांगायचीच, कथा सांगायची, पण आज आमच्या मराठीच्या ज्या बाई आहेत ना मॅडम, त्या म्हणाल्या आज आपण साहस कथा शिकू. मग तुझे काही प्रकार असतात का कथेचे? कथा म्हणते, हो अगदी बरोबर. परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. बरोबर विचारतोय सुश्रुत. आणि कथेने पण उत्तर दिलेलं आहे. हो सुश्रुत, कधी परीकथा असतात, आहे की नाही? पऱ्यांच्या कथा पण आवडतात लहान मुलांना.
बोधकथा म्हणजे काहीतरी मॉरल स्टोरीज, मॉरल समजतं त्याच्यातून आपल्याला. विज्ञान कथा ज्या आहेत त्या ज्या काही शास्त्राने म्हणजे ज्या सायन्समध्ये आहेत. ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल, इतिहासात घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कथारूपाने शिवाजी महाराजांच्या कथा असतील त्या पण आजी सांगायची. तर हे सर्व काय आहे तर कथेचे उपप्रकार आहेत. शिवाय अजून नाटक आहे, मालिका, चित्रपट, या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी म्हणजे कोण? कथा. मग कथा ही काय आहे तर नाटकांचा, मालिका, चित्रपट यांचा सर्वांचा पाया आहे म्हणजे बेस आहे. म्हणजे मालिका सुरू केल्या जातात, मग ती खूप मोठी स्टोरी असते, दीर्घ कथा असते, मग तिचे छोटे छोटे भाग केले जातात आणि ते तुम्हाला सिरियलच्या या रूपात दाखवले जातात. मोठी स्टोरी असते आणि मग तिचे पार्ट करून दाखवले जातात. ते म्हणजे या कथा ही काय असते या सर्वांचा पाया असते, बेस असते. चित्रपट चित्रपटही एखादा जर इतिहासावर असेल तर भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी त्या जमा करतात, त्याचे सिक्वेन्स लावतात आणि त्याच्यावर चित्रपट काढतात. ती एक कथाच आहे. तर मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही बरं का. अतिशय महत्त्वाचं वाक्य मुलांनो, की मूळ कथा कशी असली पाहिजे? दर्जेदार असली पाहिजे. ती जर दर्जेदार असेल तर कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. जर दर्जेदार नसेल तर कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. आणि जर मूळ कथा जर दर्जेदार असेल, अतिशय क्वालिटीची कथा असेल, तर ती सादर करताना सुद्धा त्या कलावंतांना अतिशय आनंद देणारी असते आणि मग प्रेक्षकांनाही ती कथा खूप आवडते. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे ती खुलत जाते. आता एखादी कथा आहे आणि त्या माणसाकडे जर स्किल असेल ना सांगण्याचं, कथा सांगण्याचं स्किल असेल, रंगवून सांगण्याचं स्किल असेल, तर ती कथा जी आहे ना ती अजूनच छान खुलते. निवेदन म्हणजे सांगण्याची शैली, पद्धत, स्किल. काही लोकांना वक्तृत्व स्किल असतं, म्हणजेच काय, एखादी छोटीशी गोष्ट असते पण ते सांगताना इतके सुंदर पद्धतीने सांगतात की ऐकणाऱ्याला ऐकतच राहावं असं वाटतं. आणि म्हणून निवेदन तंत्र म्हणजे सांगण्याची पद्धत. तर हे निवेदन जे आहे ते उत्तम निवेदन असेल तर ती कथा काय होते? अजून छान खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे म्हणजे या कथेचं रहस्य. तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट तुम्हाला जर माहिती असेल आणि तुम्ही जर ती सर्वांसमोर सांगितली, तुमचं सांगण्याची पद्धत जी आहे ती जर अतिशय सुंदर असेल, तर तुमची जी कथा आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने सादर होते. म्हणजे ती छान खुलत जाते. प्रेक्षक अतिशय आनंद घेऊन ते ऐकत असतात आणि ती कथा तुम्ही रंगवून रंगवून सांगतात. ते म्हणजे या कथेचं रहस्य, म्हणजे निवेदन तंत्राचा वापर. निवेदन कसं असावं यावरही अनेक लोक जे काही आहे ते कौशल्य मिळवतात आणि त्यांच्या कथा ऐकतच राहावं असं वाटतं. सुश्रुत विचारतो, तुला निर्माण करणाऱ्या लेखनांची नावं मला सांग ना. म्हणजे कथा निर्माण करणारी लोक कोणती बरं? मग यामध्ये या कथेने काही कथा लिहिणाऱ्या लोकांची नावं सांगितली, म्हणजेच लेखकांची नावं सांगितली आहे. यामध्ये गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, पु काळे, शंकर पाटील, शाहीर अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, दमा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तम उत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलेले बरं का. तर यामध्ये हे सगळे लेखक आपल्या अतिशय परिचयाचे आणि या सगळ्या लेखकांचं योगदान, त्यांचं श्रेय म्हणजे आज या मराठी भाषेचं जे साहित्य निर्मिती आहे ती आज खूप म्हणजे उच्चांक गाठलेली अशी ही मराठी साहित्य निर्मिती आहे. आणि याचं सर्वस्व श्रेय या सर्व वरिष्ठ मानकरी असे हे प्रसिद्ध लेखकांकडे जातं. यामध्ये वि स खांडेकरांचं तुम्ही जर म्हणजे जर माहिती त्यांची ऐकली किंवा त्यांची माहिती बघितली की अक्षरशः तुम्हाला सुद्धा म्हणजे अभिमान वाटेल की असे मराठी लेखक. आणि ते ह्या आपल्या देशातले मराठी लेखक आहे की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांचं पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. अतिशय सुंदर कादंबऱ्या आहेत त्यांच्या, अतिशय सुंदर कथा आहेत त्यांच्या.
तर ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना कधी मिळाला होता? 1974मध्ये. वि स खांडेकरांचा जन्म हा 11 जानेवारी 1898मध्ये 1898 सांगलीला झालेला आणि 2 सप्टेंबर 1976 मिरज येथे त्यांनी म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. 1919मध्ये त्यांचं लेखन प्रकाशित व्हायला सुरुवात झाली होती. जसं मी तर वि स खांडेकरांची माहिती तुम्हाला सांगितली, तसे हे जे नामवंत लेखक आहे या सर्वांची माहिती तुम्ही मिळवू शकता. आणि अण्णाभाऊ साठेंचं नावही गाजलेलं आहे. त्यांना शाहीर म्हटलेलं आहे. त्यानंतर दमा मिराजदार, अतिशय नामवंत लेखक, अतिशय सुंदर कथा कादंबरी निर्माण करणारे हे मराठी साहित्यकार. आणि या लोकांनी मराठी वाचकांचा आत्मा तृप्त केला आहे. कारण खूप सारं त्यांनी हे जे साहित्य निर्मिती केलेली आहे, अतिशय सुंदर अशी साहित्य निर्मिती की जे आज खूप साऱ्या वाचकांना आनंद दिलेला आहे. असं या कथेने माहिती सांगितल्यानंतर सुश्रुत विचारतो, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? आता दुसरं पुस्तक या सुश्रुतची बोलायला तयार झालेलं आहे आणि ते पुस्तकाचं नाव आहे कादंबरी. आता कथेने स्वतःचा परिचय करून दिलाय. आता सुश्रुत समोर दुसरे जे काही पुस्तक आहे ते आपलं परिचय करून देत आहे. त्याचं नाव आहे कादंबरी. आता कादंबरी म्हणते, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. ती कशी ओळख करून देते? ती कथेची थोरली म्हणजे मोठी, मोठी बहीण म्हणजे कादंबरी. कारण कादंबरीचा आवाका मोठा असतो, कथा छोट्या असतात, कादंबरी दीर्घ असते. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच असते, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा असतो बरं का. म्हणजे एखादी कादंबरीवर आधारित जेव्हा एखादी मालिका तयार केली जाते तेव्हा तिचे 100, 150, 200 एपिसोड तयार होतात, अशी ही कादंबरी. तर ह्या मराठी जेव्हा सिरियल तुम्ही बघतात मुलांनो, एखादी कथा जेव्हा आपल्याला आवडते, कादंबरी आवडते, तिचे भाग जेव्हा आपण पाहत जातो तर त्या कथेमध्ये आपण गुंगत जातो, रंगत जातो. आणि हीच म्हणजे काय असते? कथेची मोठी बहीण असते, तिचं नाव आहे कादंबरी. असं ही कादंबरी स्वतःची ओळख करून देते सुश्रुतला. आणि काय म्हणून ओळख करून देते ती? मी कथेची मोठी बहीण आहे आणि माझा आवाका म्हणजे माझं स्वरूप कसं आहे? कथेपेक्षा नक्कीच खूप मोठं आहे. इथे ह्या कादंबरींचे नाव दिलेले वि स खांडेकरांची ही ययाती कादंबरी अतिशय फेमस कादंबरी आहे. वाचा, तुम्हाला 10वीच्या सुट्ट्या मिळाल्या की तुम्ही अवश्य वाचा आणि मराठी साहित्य नक्की वाचा. व्यंकटेश माडगुळकरांचे इथे एक आकर्षक असं हे मुखपृष्ठ दिसते का कादंबरीचं. वपू काळे गाजलेले लेखक, त्यांचं पण इथे एक पुस्तक जे आहे त्या पुस्तकावरचं म्हणजे मुखपृष्ठ आहे. त्यानंतर धिंड हे शंकर पाटील यांचं नावाजलेलं पुस्तक आणि गुदगुल्या हे दमा मिराजदार यांच्या ह्या कथेचं पुस्तक आहे. हे गुदगुल्या हे पुस्तक हे अतिशय सुंदर आहे लहान मुलांसाठी. आणि धिंड हे पुस्तक जे आहे शंकर पाटील यांचं, ते सुद्धा अतिशय छान आहे. वाचण्यासारखी पुस्तक आहे, आनंद देण्यासारखी पुस्तक आहे. पुस्तकं वाचताना वाचकांना बोर होत नाही, आनंदच मिळतो. आता कादंबरी तिचं रहस्य सांगते आहे. अरे सुश्रुत, माझ्यात खूप खूप पात्र असतात, म्हणजेच कॅरेक्टर्स असतात. तर एखादी कादंबरी असेल तर त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो, ते एकमेकांवर डिपेंड असतात, त्यांची रिलेशनशिप दाखवली जाते. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळण घेत घेत वाचकांची उत्कंठा वाढवते कादंबरी. आणि आता त्या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक जे आहे ते माझ्यात गुंतून जातो आणि रममाण होतो. आणि खरंच आहे हे की आजकाल लोकांना कादंबरी वाचायला वेळ नाही, आणि म्हणून ह्या दूरदर्शन किंवा प्रसारमाध्यमांनी काय केलं की त्याच्यात छानपैकी असे पात्र निवडले आणि हे पात्र निवडून कॅरेक्टर्स त्यांनी तयार केले आणि हे कॅरेक्टर्स असे छान रंगवले आणि या कादंबरीतून ते रंगवून त्यांनी आज ह्या प्रेक्षकांपर्यंत आणले. रोज एक अर्धा तासाचा एपिसोड बघितला की आपल्याला ते जी काही तुमची सिरियल आहे ती सिरियल म्हणजे कादंबरीचा छोटा भाग आहे. तर जेव्हा तुम्ही एखादी सिरियल मनापासून बघतात तेव्हा काय होतं बरं? प्रत्येक पात्र तुमचं ओळखीचं वाटतं,
ते आपल्या फॅमिली मेंबरसारखं आपल्याला वाटायला लागतं. त्याच्यातल्या विविध घटना, प्रसंग यातून ते कथानक हळूहळू उलगडत जातं. वाचता वाचता ते आपल्याला आपल्याला ओळखीचं वाटू लागतं आणि ते आपल्यातीलच आहे. त्यांच्या भावना आपण समजून घ्यायला लागतो. त्यांना दुःख झालं की आपल्या मनाला वाईट वाटतं. अनपेक्षित वळण घेत घेत वाचकांचीच काय, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या अशा ह्या कादंबऱ्या आहेत. आणि मग या कथानकामध्ये एखादा एपिसोड जर संपला, तो उद्या कधी येईल आणि मी ती कथानक पुढचा भाग कधी बघेल याचा आपण विचार करतो. आहे की नाही गंमत? म्हणजेच हे कादंबरी जी आहे ती माणसाला विचार करायला भाग पडतात. ते स्वतःला आपल्याला त्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवतात, रममाण करून ठेवतात. आणि हा म्हणजे कादंबरीचा रहस्य प्रकार आहे. आणि सुश्रुत म्हणतो, खरंच तुझा हा वाक्य खूपच मोठा आहे गं. या कादंबरीला म्हणतो, तुझा कथा जे स्वरूप आहे ना ते खूप मोठं आहे आणि आवडलं मला. तू जे सांगितलं ना ते मला आवडलं. मग कादंबरी या सुश्रुतला सांगते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून आला. आणि का नाही हो? तर आज मराठी माणसाला ह्या सर्वोच्च जो मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो मिळालेला आहे आणि ते म्हणजे आपल्यातलेच वि. स. खांडेकर. अतिशय सुंदर कादंबरी. आपण मागच्या त्याच्या स्लाईडवर त्यांच्या कादंबरीचा फोटो बघितला, ययाती ही कादंबरी. आणि त्याचीच ओळख इथे या कादंबरीने सुश्रुतला करून दिलेली आहे. तर ही कादंबरी, ह्या कादंबरी म्हटलं की वि. स. खांडेकरांचं नाव जे आहे ते सर्वात प्रथम मिळतं किंवा लिस्टमध्ये येतं. आणि हा म्हणजे मराठी माणसाचा अभिमान आहे. मग इतक्यात आता दुसरं पुस्तक पुढे येतं परिचय करून द्यायला. प्रत्येकाला सुश्रुतची मैत्री करायची आहे. कथेने आपला परिचय करून दिला, कादंबरीने आपला परिचय करून दिला. आता ह्या कविताला सुद्धा, म्हणजे कविताचं जे पुस्तक आहे ना त्यालाही स्वतःची ओळख करून द्यायची आहे की मी कोण आहे आणि माझ्याकडे काय महत्त्वाचं आहे. मग कविता हळूच सुश्रुतला आवाज देते आणि विचारते, ओळखलंस का मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणतात. म्हणतात का तुम्ही? हं? तर कविता स्वतःचा परिचय करून द्यायला सुरुवात करते आणि सुश्रुतला सांगते की मला ओळखलंस का? मी कोण आहे? तर मी कविता आहे. आपली फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे. का असो? कारण जेव्हा तुम्ही शाळेत जायला लागतात तेव्हा सगळ्यात प्रथम बाई तुम्हाला कविता शिकवतात. तुमच्या ज्या मराठीच्या टीचर आहे किंवा कुठल्याही लँग्वेजच्या टीचर आधी काय शिकवतात? छोट्या छोट्या पोयम शिकवतात. मग ह्या पोयम तुम्ही तालासुरात म्हणतात. मग मराठीचे असो, इंग्लिश असो. जेव्हा शाळेत जायला लागतात 3 वर्षाचे, 4 वर्षाचे, तेव्हा तुम्ही इतके लिहिण्या वाचण्यामध्ये तरबेज नसतात. आणि मग ज्या पण कविता शिकवल्या, जी बडबड गीतं शिकवली, ती तुम्ही तालासुरात म्हणतात, दिवसभर गातात, घरी आईला म्हणून दाखवतात. मग ह्या कवितांचं रहस्य म्हणजे काय? तर त्या तालासुरात म्हणता येतात. अशा आपल्या मराठीच्या म्हणजेच भाषेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कवितांचा गद्य आणि पद्य असे दोन्ही भाग असतात, आहे की नाही? पाठ असतात म्हणजेच लेसन आणि पोयम. तर पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता आपल्याला तालासुरात म्हणता येतात. आणि बऱ्याच अशा कवींनी ह्या कवितांना चाल लावलेली आहे. तालासुरात म्हणता येतील किंवा त्याला संगीत दिलेलं आहे आणि त्यामुळे ते अजूनच सुंदर झालेले आहेत. सुश्रुत म्हणतो कविताला, हो ताई, मला आठवतंय, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. अशा ज्या कविता आहेत ना, या कविता म्हणजे माझ्या आवडत्या कविता. या कविता कोणाच्या याचा शोध तुम्ही लावायचा बरं का. सर्च करा, सगळ्या गोष्टी मिळतात आज. तर ह्या कविता, ह्या ज्या ओळी इथं दिलेल्या आहे कवितांच्या, ह्या कवितांची शब्दरचना जी आहे ना ती कोणत्या कवींची आहे हे तुम्ही नक्कीच शोधून काढायचं आहे. आणि आपण अजून पुढे या सुश्रुतला कोण कोण कशी ओळख करून देते हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपण रंगसाहित्याचे यामध्ये कथा, कादंबरी आणि कविता यांचा अल्पसा परिचय करून घेतलेला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे.
तर मुलांनो, पुस्तकातील पाठाचं वाचन अवश्य करा आणि दुसरा व्हिडिओ ऐकण्यासाठी आतुर रहा. दुसऱ्या व्हिडिओत पण खूप सुंदर माहिती या व्हिडिओमार्फत तुम्हाला मिळेलच. तर आता तुम्ही छानपैकी या धड्याचं वाचन करा आणि अवघड शब्दांचं टिपण करा. ज्या कवींचं, ज्या लेखकांची नावं तुम्हाला आलेली आहे त्यांची सविस्तर माहिती मिळवता आली तर नक्की मिळवा. थँक्यू स्टुडंट्स. बाय बाय.